नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स यथा पिरुचिरं पुष्पं वन्नवन्तं अगन्धकं एवं सुभाषिता वाचा अफला होती अकुबतो। ज्याप्रमाणे सुगंधरहित सुंदर पुष्प कुणालाही सुगंधाचा लाभ देऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे बुद्धांनी सुंदर प्रकारे उपदेशिलेला धम्म त्यांना लाभदायक ठरू शकत नाही, जे धम्म अभ्यासापासून लांब असतात। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय आर्य उपोत्सवाच्या दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील मयूर पार्क परिसरातील संघरत्न बुद्ध विहारामध्ये आमचे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने धम्म मंचावरती उपस्थित असलेले आमचे गुरुजी पूजनीय भिक्खू प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर यांनाही मी त्रिवार वंदन करतो। त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो यांनाही त्रिवार वंदन। प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि धम्म मंचावर उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ भिक्खुणी संघ श्रामनेरी महाप्रजापती गौतमी महिला मंडळ मयूर पार्क परिसरातील सर्वच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी विविध प्रकारचं दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला, असे सर्वच श्रद्धावंत उपासक उपासिका औरंगाबाद आणि औरंगाबाद परिसरातील विविध वस्त्यांमधून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि 26 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। अश्विन पौर्णिमेपासून येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा जो 1 महिन्याचा कालावधी आहे, तो कालावधी कठीण चिवरदान समारंभ करण्यासाठीचा कालावधी असतो। उपासक उपासिकांकडून आपल्या परिसरामध्ये बुद्ध विहारामध्ये ज्या भिक्खूंनी उपस्थित राहून वास्तव्य करून अधिष्ठान करून
स्वतः धम्माचं आचरण करून विहारात येणाऱ्या श्रद्धावंतांवरती अनुकंपा केलेली असते, त्या भिक्खूला संघाला समोर ठेवून कठीण चिवरदान देण्याची परंपरा भगवान बुद्धांनी निर्माण केलेली आहे. आपणास अवगत असेल, महाप्रजापती गौतमी पासून संघदानाची ही परंपरा सुरू झालेली आहे. मी आता मगाशी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये खारदांडा येथे भगवान बुद्धांनी महाप्रजापती गौतमीला उद्देशून दिलेल्या दक्षिणा विभंग सुत्ताचा उल्लेख केलेला होता. संपूर्ण सुत्त सांगितलं नाही, पण त्या सुत्ताला महाप्रजापती गौतमीला समोर ठेवून जिने 3 महिन्यांपर्यंत सुत्त तयार केलं होतं, कातलं होतं, विणलं होतं, आणि तिचा उद्देश होता की माझ्या सुपुत्राला म्हणजे भगवान बुद्धाला मी हे वस्त्र दान देईल. परंतु भगवंताच्या समोर जेव्हा ती भरभरीचं वस्त्र घेऊन येते आणि भगवंताला विनंती करते की माझ्या या वस्त्राचा आपण स्वीकार करावा, मी आपल्या हेतूने हे सुंदर असं वस्त्र निर्माण केलं, हे राजवस्त्र आहे, हे किमती वस्त्र आहे, आपण माझे पुत्र आहात आणि म्हणून माझी एक आई म्हणून इच्छा आहे की याचा आपण स्वीकार करावा. भगवान भगवान असतात आणि भगवान बुद्ध महाप्रजापती गौतमीला म्हणतात की हे आई, तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे. तेव्हा तिला काही माहिती नसते काही, पण भगवान बुद्ध मग विस्ताराने तिला सांगतात की हे वस्त्र मला देऊ नको, तू संघाला दान दे. ती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करते भगवंताला की भगवान, हे मी आपल्यासाठी तयार केलाय, माझी फार इच्छा आहे मनापासून की याचा स्वीकार आपण करावा. भगवान तेव्हाही म्हणतात की आई, तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे आहे? जर महापुण्य पाहिजे आहे तर तू हे संघाला दान दे. आणि संघदानाचे फायदे कोणते हे आईला समजावेत आणि उपस्थितांना समजावेत म्हणून भगवान बुद्धांनी स्पेशली दक्षिणा विभंग सुत्त नावाचा उपदेश आपल्या त्या आईला केलेला होता, आणि ज्यामध्ये विविध प्रकारचे संघदान आणि त्या संघदानाचे लाभ सांगितलेले आहेत. तर म्हणून संघाला मग ते दान देण्यात आलं आणि आईने धन्यवाद मानले की मला याबद्दल काही माहिती नव्हती, परंतु आपल्यामुळे मला याचा लाभ झाला संघदान देण्याचा, आणि त्यामुळे तिने साधुकार दिला, धन्यवाद मानले आणि भगवंताचा उपदेश तिथे तो भगवंतानी दिला. मी हे यासाठी म्हणून सांगतोय की आपणही पुण्यवान आहात, कारण संघाला आपण हे कठीण चिवरदान किंवा जे काही कोणतं दान देताय संघाच्या उद्देशाने देताय आणि त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात. आपण यामुळेही पुण्यवान आहोत की आपण बौद्ध समाजामध्ये जन्माला आलो. आपण यामुळे पुण्यवान आहोत की आपण बाबासाहेबांच्या समाजामध्ये जन्माला आलो. आज आपण आपल्या अवतीभोवती जर पाहिलं तर असंख्य लोक आहेत की ज्यांचा बुद्धाचा काही संबंध नाही, ज्यांचा आणि संघदानाचा काही संबंध नाही. काही काही ठिकाणी दान देत असतील, ते वेगवेगळ्या ठिकाणी दान देतात, तेही लोक दान देतात, पण संघदानाचं काय महत्व आहे हे मात्र लोकांना ज्ञात नाही आहे. आणि म्हणून बघा, आज उपोषण दिन आहे आणि भलतच काय काय करतायत. खरं तर सगळीकडे धूमधडाका सुरू आहे, फटाक्यांची आतिषबाजी सगळीकडे सुरू आहे. आम्हाला काल परवाला 2, 4, 5, 6 दिवसांपासून फोनवर फोन होते, उपासकांचे मेसेजही होते आणि व्हिडिओ पण पाठवत होते, याचे त्याला त्याचे याला फॉरवर्ड करायला. तर बापा, आपल्या लोकांनी एवढं कोणीच पुढं नाही. याचा मेसेज त्याला वाचतही नाही, त्याचा विचारही करत नाही, याचा अर्थ काय होते काही नाही. कोणतरी पाठवलं, थोडंसं वाचलं, बरं वाटलं, दिलं पाठवून, फॉरवर्ड, याला ऑल फॉरवर्ड टू ऑल दिलं पाठवून. आम्हाला मेसेज, हो आज पण मेसेज, ज्यांनी आमचं रात्रीचं प्रवचन ऐकलं नाही, मग रात्री आम्ही मेसेज टाकला इमर्जन्सी मध्ये, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं आणि सांगितलं की लोकांचे असे प्रश्न आहेत की दिवाळी आणि दीपदानोत्सवाचं काय महत्व आहे, आपल्या आता भंतीजी आहे का ना, आम्ही साजरी करायची का? मी म्हटलं आता कोणाकोणाला रिप्लाय देऊ, हजारो मेसेज, 7-8 हजार नंबर, आणि कोणाकोणाला रिप्लाय देऊ? मग रिप्लाय देऊ शकत नाही आणि फोनवर प्रत्येकाचा तोच प्रश्न, आम्ही करावं की नाही. याच्यात लय पुढं कोणाकडे काहीतरी आलं हे त्याच्यात इंटरेस्ट दाखवते, इकडं इंटरेस्ट नाही दाखवत. ते काहीतरी कोणीतरी साजरं करते, ते म्हणते आपल्यात आहे, म्हणते हे करा साजरं. भलत सलत करायला लय आवडते बापा लोकांना. काही काही तुम्हाला नाही, तुम्ही लय चांगले, तुमच्या एवढं तर चांगलं कोणीच नाही म्हणून तर आले इकडं ते सोडून, नाही तर तुम्ही त्यांच्याच रांगेत बसले असते, नाही का? तुम्ही फार चांगले बरं का, तुम्हाला नाही. तर मग रात्री दिलं प्रवचन, मी रिपीट करत नाही त्या प्रवचनाला, पण तुम्हाला दीपदानोत्सव आणि दिवाळी काय आहे भानगड आपल्यात खरंच आहे का? मी तर म्हणतो, जे दांभिक लोक आहेत आपल्यातले, जे पळवाट काढतायत, हे आपलं ते आपलं म्हणू म्हणू, तर
ते लोक कुठून दीपदानोत्सवाचा शब्द काढला काय माहिती, बौद्ध साहित्यात त्याचा कुठेच उल्लेख नाही आणि लोक म्हणतात ते आपलंच आहे. तर ते तुम्हाला एक हिंट दिली मी की तुम्ही ऐका, तुम्हाला समजेल की काय आहे काय नाही. तर आज बघा इथे हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आमचा 5 तारखेला कार्यक्रम संपन्न झाला आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक शहरांमधून, तालुक्यातून, गावातून, खेड्यातून लोक आले कार्यक्रमाला आमच्याकडे. बघा प्रचंड मोठा हाही अत्यंत सुंदर कार्यक्रम भंतेजीने आयोजित केला. जरी धम्मबोधी भंतेचं मार्गदर्शन असले तरी मात्र आमच्या धम्मानंद भंतेजींनी कख गगन चच जजन कशाला म्हणतात बौद्ध धम्मातलं ते इथल्या आमच्या उपासकांना शिकवलंय. तुम्ही आमचे चॅनल जर पाहत असाल तर फार बारीक बारीक अभ्यास करून आम्ही शिकवण्याचा आता प्रयत्न करत आहोत. समाजाकडून, बौद्ध म्हणून घेणाऱ्या लोकांकडून, बऱ्याच लोकांकडून आतापर्यंत बऱ्याच चुका झाल्या. आम्ही जेव्हा जेव्हा प्रवासात असतो तेव्हा धम्मचर्चाच करतो, काय बोललं पाहिजे, काय बोलायला नाही पाहिजे, किंवा कशावर चर्चा करायला पाहिजे. तर पानाती पाता म्हणायचे की पानाची पाता म्हणायचं, हे आता शिकवावं लागतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 67 वर्षानंतर हे शिकवावं लागतं. बुद्धं शरणं गच्छामी आहे की बुद्धम शरणं गच्छामी आहे, हेही शिकवावं लागतं 67 वर्षानंतर. यावरती आमच्या चर्चा होतात आणि म्हणून आमच्या धम्मानंद भंतेजींनी अत्यंत सुंदर अशा धम्मदेशना दिल्या बघा. आणि त्यांनी लोकांना उपदेश देऊन धम्मामध्ये प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला. आमचे धम्मबोधी भंतेजी पवननगर मध्ये त्यांचं कठीण वरदान झाला संपन्न, तिथेही जात होते. इथेही अधून मधून कधी, खरं तर आमच्या दोघा तिघांचं असं काय अधिष्ठान नव्हतं बा की वर्षावासामध्ये एकाच ठिकाणी थांबावं. त्याला कारणही तसंच आहे. औरंगाबाद मध्ये भिक्खू लय आहेत, नागपुरात भिक्खू लय आहेत, म्हणजे भरपूर आहेत. आम्ही विचार केला की वर्षावासामध्ये तर आपण आहोतच जिथे राहतो तिथे, परंतु ज्या ठिकाणी भिक्खू नाही आहेत, ज्या ठिकाणी विहार नाही आहेत आणि ज्या ठिकाणी लोक श्रद्धावान आहेत. कधी कधी कसं होतं, मी नेहमी बोलून दाखवत असतो, गंगेच्या जवळ असणाऱ्या लोकांना गंगेच्या पाण्याचं महत्व राहत नाही. हे आम्ही बाहेर पडल्यावर आमच्या लक्षात आलं. आम्ही नवजीवन कॉलनीत राहतो बापा, लय दिवस झाले, प्रवचन होतात आमच्या अधूनमधून, आम्ही तिथे पण काय रेग्युलर दिले नाही. त्या दिवशी मीच अवाक झालो लोकांना पाहून, तर लोक कुठून कुठून आले. या लोकांना वाटलं असेल बाबा आपण तर एवढेच इथं आहोत आणि हे कुठून आले. आमच्या गजबी परिवारानं, अवसरून परिवारानं भोजन दान दिलं, ते तारांबळ उडाली सगळी. एकदा उठले तर बापा सारे जेवणाच्या ठिकाणी गेले. आता कुणाला वाढाव किती वाढाव, भोजन भरपूर होतं पण ती तारांबळ उडाली. आणि म्हणून मग बाहेर गेलो आम्ही, तर लोक म्हणतात बाहेरचे बरं भंतेजीकडे, भंतेचं धम्मबोधी भंतेचं प्रवचन ऐकून, आमचं प्रवचन ऐकून, यांचं प्रवचन ऐकून बाहेरचे लोक म्हणतात भंतेजी ते लोक किती पुण्यवान असतील. ज्या विहारात, ज्या वस्तीत तुम्ही राहता ते लोक किती पुण्यवान असतील. आम्ही मुख्यच बसतो, आता कायच बोला, कसच बोला, काय सांगा. आता काय चुगली करण्याचा विषय नाही, ते सारं सोडून दिले. कौतुकच करावं लागते बापा. चुगली कशी कराव, सोबते का चुगली केलेली, त्याच्यामुळं चुगली नाही करता येत. तर मग म्हणतो हो बरोबर आहे तुमचं म्हणणं, खरंच तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि ते खरंच लोक हो सिरियसली असं बोलतात आणि त्यांना वाटतं तसं की लोक किती पुण्यवान असतील. भंतेजी आपल्या एका प्रवचनात आमच्यात एवढा बदल होतो, आमच्यामध्ये एवढी एनर्जी निर्माण होते की आम्हालाही वाटते की अरे बाप रे, हा बौद्ध धम्म, आम्ही बौद्ध धम्मात आहोत, आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत. पण आम्ही जेव्हा दोघं तिघा गाडीत बसल्यावर चर्चा करतो तेव्हा गाडीमध्ये हास्य पिकते आमचा लय मोठा जोरजोरात एकमेकांची चर्चा करताना. आणि म्हणून बघा, तुम्हाला हे यासाठी म्हणून सांगतो, बौद्ध धम्म महान आहे. आपल्या आजूबाजूला बौद्ध धम्म नष्ट करण्याचे कटकारस्थान बुद्धाच्या काळापासून चालू आहेत, आजही चालू आहेत, उद्याही चालू राहतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचं मेन्शन केलाय, त्यांनी लिखाण केलाय, क्रांती आणि प्रतिक्रांती. बुद्धाला संपवण्याचे हार हाल प्रयत्न भगवंताच्या काळातही झाले, पुष्यमित्र शुंगाच्या सुखाच्या काळातही झाले आणि नंतरच्याही काळात. आताही पाहतो मी, आता सकाळी एक व्हिडिओ पाहिला शासकीय कार्यक्रमाचा. जानेवारीमध्ये एक मोठं फंक्शन आहे आपल्या देशामध्ये, मोठा प्रोग्राम होणार आहे शासनाच्या वतीने. काहीतरी दिवे लावले म्हणतात, ते जाहीरपणे बोलत नाही आपण. मी पाहिलं ते जे सांगत आहे, स्वप्न दाखवत आहेत ना, त्याची ती एक काय म्हणू त्याला उदाहरण होतं.
काल परवाला काही काल प्रोग्राम झाला तो कितीतरी दिवे लावले म्हणतात तिथे. मी म्हटलं आपले लोक किती अंधारात असतात. एक तर सपोर्ट करत नाहीत, काहींची गोष्ट वेगळी, आणि सपोर्ट न करता नाव ठेवायला मात्र समोर असतात. आणि भंतेजींनी बघा, भिक्षू जिथे असतात ज्या विहारात, त्या विहाराला शोभा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी माझी पाठ थोपटून घेत नाहीये, पण तुम्ही औरंगाबादचा विचार करा की कुठल्याही विहाराचा विचार करा, हे अर्हताची ध्वजा आहे. भिक्षूच्या अंगावर जे असलेलं वस्त्र आहे ना, ही अर्हताची ध्वजा आहे. भिक्षू रस्त्याने जरी चालले तर बघा, आपली सकाळची रॅली, सुंदर अशी रॅली निघाली, आदरचे लोक असे पाहत होते, अच्छा हे यांचे धर्मगुरू आहेत का? अहो, धर्मगुरू म्हणजे धर्माची शान असते. तुम्ही बघा कुठेही कोणत्याही धर्माची अवस्था पहा, धर्मगुरू प्रमुख असतात. धर्मगुरूकडे पाहून त्या धर्माचा आलेख मोजल्या जातो. आणि त्यामुळे विहार तिथे भिक्षू पाहिजे. तुम्ही थायलंडमध्ये जा, श्रीलंकेमध्ये जा, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चायना, सगळ्या विहारात जा जगभरातल्या, तिथे एकापेक्षा जास्त भिक्खू असतात. आणि भिक्खू असल्या कारणाने त्या विहाराला, तुम्ही घरात म्हणता की नाही, बाई असल्यावर घराला घर पण येते, आणि खरंच येते ना. ज्यांच्याकडे स्त्री नसेल त्यांना त्याचे अनुभव येत असतील. स्त्री शिवाय घराला घर पण नाहीये ना. ती म्हातारी का असे ना, आई काम जरी करत नाही आहे, पण आई जर घरात असेल, जिवंत असेल, तर घराला घर पण असते. ती टोकत राहील, नाव ठेवत राहील, थांबवत राहील, निषेध करेल, रागावेल, बोलेल, पण घराला घर पण असते. एकदा घरातली स्त्री गेली, माणसं किती मोठे विद्वान, प्रकांड पंडित असतील, शिकलेले असतील, नोकरीवाले असतील, त्या घराला घर पण असते काय? बघा बरं, तू असते का? हे लोक म्हणतात लक्ष्मी नांदत नाही म्हणतात. ज्या घरामध्ये स्त्री नसेल त्या घरात लक्ष्मी नांदत नाही. लक्ष्मी म्हणजे ते म्हणण्याचा भाग आहे तो, आणि खरंच तसं असते. आणि म्हणून विहाराला जर भिक्षू नसेल तर कोणाला जाऊन वंदन करता? भगवंताच्या मूर्तीला. आणि मूर्तीत काय आहे? मूर्ती आवश्यक आहे, पण मूर्तीत काय? मूर्ती उपदेश करू शकते काय? उपदेश करू शकते मूर्ती? मूर्ती म्हणू शकते का तुम्हाला? हा म्हणा, ओकास वंदामी म्हणते, म्हणा ओकास अंग म्हणते, तुम्हाला देतो मग यमहंग वदामी तंग देतो, म्हणू शकते काय? बुद्ध मूर्तीत नाही आहे. मूर्ती आवश्यक आहे, पण बुद्ध मूर्तीत नाही आहे. बुद्ध संघात आहे. बुद्ध कुठे आहे? संघात आहे. आईला सांगितलं, व्यक्तिगत मला दान देऊ नको, तू संघाला जर देशील तर ते मला पण येईल, कारण मी संघात आहे. आणि येच संघातीताच येच संघा अनागता, 55 ये संघा अहंग वंदा मी सबदा म्हणत असतो आपण. संघ तीनही काळात असतो. बुद्ध शरीराने तेवढ्याच काळात राहतात. शरीराने बुद्ध जरी आता नसले तरी संघात मात्र बुद्ध असतात. हे बुद्धाचं वचन आहे. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास कराल तर. म्हणून संघ सर्वश्रेष्ठ आहे, आजही, कालही आणि उद्याही. आता इथे आम्ही बसलो का नाही, हे आता आपल्या महाप्रजापती गौतमी महिला मंडळाच्या वतीने आणि विहाराच्या वतीने, मयूर पार्कच्या वतीने जे कठीणची वरदान दिलंय की नाही, वर्षावास कोणी केला? धम्मानंद भंतेजीने. तुम्ही कठीणची वरदान कुणाला दिलं? कुणाला दिलं? संघाला दिलं. एकट्याला दिलं नाही त्यांना. हालाकी तो त्यांचा मान आहे, पण इथे या क्षणी दान देताना कुणाचा मान आहे? संघाचा मान आहे. ही बुद्धाची परंपरा आहे. बुद्ध जरी हयात होते तेव्हा दान देताना भगवान बुद्ध उपदेश करताना सांगायचे की एकट्या मला उद्देशून दान देऊ नका, संघाला उद्देशून दान द्या. आणि म्हणून संघदानाचं महान फळ आहे. आणि त्यामुळे भंतेजीमुळे तुम्हाला ही संधी मिळाली, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. भंतेजी नसते तर कसलं संघदान, भंतेजी नसली तर कसा वर्षावासाचा सोहळा, भंतेजी नाही तर काय. आणि म्हणून भंतेजींवरती विश्वास ठेवून आपल्या परिसरातील लोकांनी, आता भंतेजी सांगतात, कोणी 25,000, कोणी 50,000, कोणी 1,00,000, तर कोणी काय काय दिलं या लायब्ररीसाठी. एवढी मोठी लायब्ररी तयार केली, विहार सुंदर बनवलं बघा. भिक्षूवरती विश्वास आहे लोकांचा, संघावरती विश्वास आहे लोकांचा. समाजाचा जर विचार केला तर समाजात काही लोक जरी चांगले असले तरी आमचे आनंद कौशल्यान भंतेजी सांगायचे, आपला समाज म्हणजे खेकडा प्रवृत्ती आहे. किती एखादा चांगला प्रामाणिक माणूस पुढे आला नेतृत्व करण्यासाठी, किंवा एखादी स्त्री, तर बाकीचे म्हणतात त्यांनाच काय सोनं लागलंय का, आणि ते कुठून आले, आम्ही तर इतकेच आहो. बापा विचारूच नका, अशी खेचाखेची चालते. सगळा कार्यक्रम चांगला झाला आणि कोण काही दान दक्षिणा इकडे दिले आता बाहेरून येऊन, आणि ते कुठून आले, आणि आम्ही दिलं नाही का, आणि त्यांचंच काय कौतुक करायचंय मग. हे लय चालते कार्यक्रम संपल्यावर. लहानाचे मोठे झालो ना बापा तुमच्यात, म्हणून हे जेवण बिवण सगळं व्यवस्थित झालंय हो.
आणि एखाद्याचा कोणाचं काहीतरी राहिलं आणि त्यांच्या समोर कौतुक करावं, काय कार्यक्रम चांगला झाला हो, लय चांगला झाला कार्यक्रम, असं तसं. ते मुकत बसते, आज मुक काहीच बोलत नाही. प्रशंसा करण्यासाठी लयच मोठं मन लागते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि मोठं मन आपल्या लोकांकडे अपवाद वगळता फार बोटावर मोजण्या एवढे लोक असतील नगरात गल्ली गल्लीत की ज्यांचं मन मोठं आहे. कोई बात नहीं, मुझे मान नहीं मिला, मुझे सम्मान नहीं मिला, फिर भी प्रोग्राम तो बहुत अच्छा रहा, भंते जी ने बात तो बहुत अच्छी की, सब कुछ जो दान मिला बहुत अच्छा दान मिला, भोजन दान भी बहुत अच्छा हुआ, ऐसे कहने वाले बहुत कम लोग हैं, ज्यादातर ऐसे ही लोग होते हैं. त्या दंबोली बंतीला काय समज, त्या नंद बंतीला काय सांगते, त्यांच्यापेक्षा जास्त डिग्रा माझ्याकडे 3 डिग्रा सांगते, असे म्हणायला बसले लोक. तुम्हाला सांगतो बापा, काय सांगू. आणि म्हणून मी आता ही जी गाथा म्हणालो ना, ही गाथाच यासाठी म्हणालो मी, धम्मपदातील ही गाथा आहे. भगवान बुद्ध या गाथेमध्ये काय म्हणाले, मी तुम्हाला अर्थ समजून सांगितला त्याचा, की एखादं फूल, बुद्धांनी जगातल्या सगळ्या वस्तूंचं, फुलांचं, झाडांचं, पानांचं उदाहरण दिलं, लाकडांचं उदाहरण दिलं उपदेश करत असताना. आणि म्हणून या गाथेत भगवान बुद्ध म्हणाले, एखादं फूल कितीही सुंदर जरी असेल पण ते गंधरहित असेल, त्याला गंधच नसेल. काही काही फुलं असतात अशी, बघा बेसरमाचं फुल माहित आहे का तुम्हाला? अरे खरंच नाव आहे हो फुलाचं, बापा तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती. बेसरमाचं फुल असते, गावाकडे आम्ही पाहिलं, शेतकऱ्याचा पोरगा आपण, नदी आहे शेताला लागून आमच्या पूर्वाश्रमीच्या, तर त्या नदीमध्ये लय बेसरमाचे झाडे येतात, असे गच्च्या गच्च येगो, आणि फुल येतात त्याला. किती कापलं ते पुन्हा येते, त्याला बेसरम म्हणतात त्या फुलाला आणि त्या झाडाला. केस दिसायला निळसर सुंदर दिसते, गुलाबी निळसर, पण बिलकुल वासच येत नाही त्याचा. वास म्हणजे काय बापा, सुगंधच येत नाही त्याचा, त्याचं नावच बेसरम आहे. तर काय काही काही फुलं असे की दिसायला तर सुंदर असतात पण गंधरहित असतात. भगवान बुद्ध म्हणाले की बुद्धाचा उपदेश जो आहे, बुद्धाचा जो धम्म आहे, तो अत्यंत सुंदर आहे, मनुष्याला सर्वोत्तम सुख प्राप्त करून देतो. निब्बाणाचं सुख, निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. निब्बाण हे सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सुख आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले, ते माझ्याकडून जरी उपदेश केला गेला असेल, पण केवळ उपदेश ऐकणारे लोक असतील, त्याचं आचरण करणारे नसतील, तर त्यांना त्याचा लाभ होईल काय? होणार नाही. आता 67 वर्ष झालेत, मी रात्री पण बोललो, बाबासाहेब म्हणाले माझी नरकातून सुटका झाली, याचा मला मनस्वी आनंद आहे. मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंही आचरण करणार नाही, अशी बाबासाहेबांनी प्रतिज्ञा दिली. 22 प्रतिज्ञा देत असताना 22व्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतात, इतप्पर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेल. इतप्पर म्हणजे वरती ज्या 21 प्रतिज्ञा दिल्या, त्या प्रतिज्ञांमध्ये जे काही सांगायचं सांगितलं बाबासाहेबांनी, काय आचरण करायचं आणि काय सोडून द्यायचं. आता एवढं काही रोजच्या रोज वाचत असताना पाहूनच विचाराव, दीपदानोत्सव आपल्यात असते काय? आणि मग फटाके फोडले तर चालतील काय? आणि लेकरांसाठी गोड गोड केलं तर चालेल काय? आणि आयर वगैरे किंवा जे काही असतात काय काय घेतात, कपडे बिपडे घेतलं तर चालेल काय? एकतर म्हणे बोनस दिलं म्हणे दिवाळीला बाबासाहेबांनी. बोनस दिलं बापा, बरोबर बोनस दिलं, पण दिवाळीला दिलं हे कोणी तुम्हाला जाऊ शोध लावला कुठून तुम्ही? दिवाळीलाच बोनस दिलं हे कुठं? बरं बाबासाहेब एवढे वर्ष जगले, 60-65 वर्ष जगले की नाही बाबासाहेब? कधी वाचलं का रायटिंग अँड स्पीचेसचे 22 खंड आता प्रकाशित केले? एका तरी खंडातल्या एका तरी चॅप्टर मध्ये आहे का दिवाळीला बाबासाहेबांनी गोडधोड केलं, लय कपडे केले, गणगोताला बोलवलं, गावाकडे ऐकलं? एक तर म्हणे काहीतरी भगवान बुद्ध 7 वर्षानंतर माहेराला गेले म्हणे कपिल वस्तूला, त्यांनी सांगितलंय कोणीतरी आलं म्हणून, आणि म्हणून दिवाळी. आणि यांनी लगेच लिहिलं, कोण बापा लिहितेन, काय लिहितेन, कुठून सुचते कॉपी करायला, यांना काय माहिती. हे म्हणे 7 वर्षानंतर गेले घरी, तिकडं दिवाळी साजरी केली. म्हटलं कुठे वाचलं तुम्ही? ही अमावस्या, कार्तिक अमावस्या आहे. भगवान तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे 27ला पौर्णिमा तोपर्यंत तर सारनाथलाच होते. आणि सारनाथून भगवान राजगिरीला गेले राजा बिंबिसाराची वचनपूर्ती करण्यासाठी. तिथे थांबले. तिथे थांबलेले असताना राजा शुद्धोधनानं लोक पाठवले, 1 2 3 4 5 6 7 लोक पाठवले. काही लोक पाठवले, नंतर भगवंताच्या मित्राला पाठवलं, कालुदाईला. आणि तेव्हा भगवान कपिल वस्तूला गेले. आणि कोण म्हणे तुम्हाला या अमावस्याला भगवान बुद्ध माहेरी गेले, कपिल वस्तूला गेले?
अगर वैसा होता तो भगवान बुद्ध तो 80 साल तक जिंदा रहे, उसके बाद कब की दिवाळी साजरी, कधी केली? सम्राट अशोकाचा संदर्भ सांगितला. सम्राट अशोकाचा संदर्भ नक्कीच 84,000 चैत्य स्तूप शिलालेखांची निर्मिती केली. आणि पाटण्याला, आताच पाटणा तेव्हाच पाटलीपुत्र राजधानीच्या ठिकाणी ते राहत होते, तिथे विजयादशमीला दीक्षा घेतली त्यांनी, बरोबर? तेव्हा नक्कीच दीपदानोत्सव साजरा केला असेल. पण सम्राट अशोक भरपूर वर्ष जिवंत राहिले, नंतरच्या काळात कधी साजरं केलं? काही साजरं केलं नाही. आणि हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे की आपल्याला बुद्धाच्या धम्माचं आचरण करावं लागेल. म्हणून धम्म लाभ केवळ त्यांनाच होतो जे धम्माचा अभ्यास करतात, धम्माचं आचरण करतात. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, भगवंताच्या काळामध्ये अशा घटना अनेक घडत होत्या. मी विस्ताराने त्या विषयावर बोलणार होतो, पण हे मला मध्ये सुचलं बापा तुम्हाला पाहून आणि बोललो. आणि हे महत्वाचंच आहे. निश्चितच तुम्ही खूप पुण्यवान आहात, चांगले आहात, सज्जन आहात, सुज्ञ आहात, म्हणून इथे आलात. तर ही धम्माची पताका आहे बघा. भिक्खू संघाच्या माध्यमातून तुम्हाला कुणाला वाटत असेल भिक्खू काहीच करत नाहीत, असा कुणाच्या मनात जर प्रश्न असेल किंवा तुम्हाला जर असं कोण बोलत असेल यदा कदाचित, कारण आता मी मगाशी जे म्हणालो की ना खेकडा प्रवृत्ती, भंतेजीने सांगितलं की एका ठिकाणी खेकड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं, लय लोक येत होते, खेकडे पाहत होते. भारतीय खेकड्याच्या बकेटवरती झाकण ठेवलं नव्हतं, बाकीच्या सगळ्या खेकड्यांच्या बकेटीवर झाकण ठेवलं होतं. सगळे लोक पाहत होते आणि विचारत होते, बाकीच्या सगळ्या बकेटमध्ये असलेल्या दुसऱ्या देशातल्या खेकड्याच्या बकेटवर झाकण ठेवलंय, भारताचे खेकडे ज्या बकेटीत ठेवले त्याच्यावर का झाकण नाही? तर प्रदर्शन भरवणाऱ्याने सांगितलं, मजेशीर किस्सा आहे म्हणे याचा. काय? बाहेरचे खेकडे हुशार आहेत. हुशार म्हणजे काय? तर ते निरीक्षण करतात. एक वरती निघतोय खेकडा तर तो कशा प्रकारे निघतो, उजवा पाय कधी ठेवतो, डावा पाय कधी ठेवतोय, कुठं ठेवतोय, आणि मग त्याचं अनुसरण करतात आणि तेही बाहेर पडतात. भारताचं याच्या उलट आहे. उलट कसं म्हणाल? एखादा खेकडा वरती पडण्याचा, निघण्याचा प्रयत्न जर करतोय, तो वरती आता निघणार, खालचं म्हणते हा वरती झालं, हे खाली गेलं, त्याला खाली आणते. बापा हे लय ठिकाणी चाललं आणि त्याच्यामुळं अशी परिस्थिती आहे. इकडून कोणाचं कौतुक करा तर इकडं बारीक 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 तो आम्ही तेव्हा दिलं नव्हतं का मग, आणि भरती काय विसरले की काय? आता दरवर्षीचा कार्यक्रम वेगवेगळा, तरी हे 3-3दा सांगते, म्हणते बापा पुन्हा लिस्ट वाचून दाखवतो कोणा कोणा काय काय केलं ते. कारण 4 लोक आलेले असतात आणि असं कुणाला वाटतं कामा नये की आम्ही दिले ते विसरून गेले. काय विसरत नाही, ते दान आहे तुमचं. भंतेजी जरी विसरले तरी तुम्ही दान म्हणून दिलंय. आणि विसरण्याचा आणि सांगण्याचा, बोलण्याचा प्रश्न नाही. भगवंताने कर्माचा परिणाम सांगितला. जे कर्म केल्या जाते त्याचा परिणाम होतो. तुम्ही जर निर्मळ मनाने, अंतःकरणाने दान पुण्य केलाय, निश्चितपणे त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. भगवंताने सांगितलं, जमिनीत जे पेरल्या जाते त्याचा गाजावाजा हो अथवा न हो, दौंडी पिटवायची गरज नसते शेतकऱ्याला गावभर. मी ज्वारी पेरली बरं, मी ज्वारी पेरली बरं, मी बाजरी पेरली बरं, मी बाजरी पेरली बरं. त्याच्या दौंडी पेटवण्याचा आणि ते धान्य पीक उगवण्याचा काही संबंध नसतो. निसर्गाचा नियम आहे, भगवंताचा कर्म सिद्धांत निसर्ग नियमानुसारच आहे. भगवान म्हणाले, ऊस लावला तर ऊसच येते, ज्वारी लावली तर ज्वारीची येते, बाजरी लावली तर बाजरीची येते. अगदी जो कोणी ज्या कोणत्या मनाने आपले कर्म पेरत राहील, करीत राहील, त्या व्यक्तीला आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, कारण कोणत्या कर्माचा विपाक कधी मिळेल हे सांगता येत नाही. बुद्धाचा कर्म सिद्धांत मोठा सूक्ष्म आहे. तुम्ही प्रतित्य समुत्पाद सिद्धांत भगवंताचा जर समजून घ्याल, अभ्यासाल, तर तुमच्या लक्षात येईल भिक्खूलाही कर्म, पुण्यकर्म असतील तर ते मिळणार, पाप कर्म असतील तर ते मिळणार. उपासक जरी असतील, पुण्यकर्म असेल तर त्याचं फळ मिळणार आणि पाप कर्माचंही फळ मिळणार. आणि त्यामुळे इथे भंतेजींच्या माध्यमातून जे काही सुंदर असं काम सुरू आहे बघा, थायलंडच्या भंतेजींनी त्या तिथून येऊन इथे सुंदर अशी मूर्ती बनवली. जरी भले तुमचं हे आर्थिक दान आहे त्यासाठी, पण भंतेजींच्या माध्यमातून सुंदर असं हे विहार, मूर्ती, ग्रंथालय, भिक्खू निवास निर्माण केले. मी आमच्या कार्यक्रमात सांगितलं, आमचे लोक होते तिथे बहुसंख्य म्हणून, की भिक्खू इथं काम करतील, हम कल तो चले जाएंगे, ये विहार तो अपनी जगह पर टिका रहेगा. आने वाले नस्ल को
आने वाले अपने समाज को ये प्रेरणा देते रहेगा, मोटिवेट करते रहेगा, त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण करेल. धम्मबोधी भंतेजी आज आहे उद्या नाही, करुणानंद भंतेजी आज आहे उद्या नाही, धम्मानंद भंतेजी असो का कोणतेही भिक्खू आहेत आज आहेत उद्या नाही. ही काही भिक्खूची प्रॉपर्टी नाही. कोणाला असं वाटत असेल तर हे भिक्खू कडून भिक्खूला मिळणारा वारसा आहे. चिवर चिवराला प्रसवते, माहिती आहे तुम्हाला, चिवर चिवराला प्रसवते. आणि म्हणून ही जी प्रॉपर्टी वगैरे नाही आहे, हे बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी निर्माण करण्यात आलेला खजाना आहे. आणि हा खजाना केवळ भिक्खूलाच लाभ देत नाही तर उपासकांनाही लाभ देतो. आणि म्हणून दान देताना, मदत करताना किंवा न करणाऱ्या लोकांच्या मनात असा कधी भाव येता कामा नये की आम्ही एवढं देतो, आम्ही एवढं देतो, तेवढं देतो. हे तुमच्यासाठी आहे. आता आम्ही विचार करतो कधी कधी, हा वर्षावास इथे केला, उद्या आम्ही नागपूरला जाऊ, कोणी पुण्याला जाऊ, कोणी कुठे जाऊ. लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद भिक्खूत असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही मन व्यवहारात असते. म्हणून वापरतो मी तुम्हाला. जर भिक्खू प्रामाणिक असेल, विनयशील असेल, विनयधारी असेल, आचरणिक असेल, बोलण्याचं कौशल्य असेल, त्याच्यामध्ये धम्माचं आचरण असेल, लोक जोडण्याची ताकद असेल, तर तुम्हाला सांगतो भिक्खूला कुठंच मरण नाही. आणि त्याची प्रचिती तुम्हाला इथे पण येत आहे. बाहेरून लोक आले बघा, पुण्याहून कुठून कुठून उमरखेडून लोक आले, आपल्या कार्यक्रमातही आले. आणि त्यामुळे तुमच्यासाठी तर ही शान आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भिक्खू हा त्या एरियाची, त्या विहाराची शान असतो. पण मी मघाशी जे म्हणालो की गंगेजवळच्या लोकांना गंगेच्या पाण्याचं महत्व नसते. लोक इकडचे लोक तिकडं जातात आणि बॉटलमध्ये ते पाणी भरून आणतात आणि एवढं एवढं पाणी असं. आणि तिकडं विचारलं मी त्या नावेवाल्याला, आप भी ऐसा करते हो कि हमारे उधर के लोग आते हैं, पानी भर के ले जाते हैं और वो क्या तीर्थ कहते हैं उसको वगैरह वगैरह. नहीं नहीं नहीं, हम कैसे करेंगे, हमारे सामने ये सब कुछ होता है इधर गंगा मैया में, और हम क्या पियेंगे ये पाणी. असे म्हणतात लोक. बुद्धगयेला सहल घेऊन जात असताना आम्ही दरवर्षी, तर लोक ते तिकडचे लोक प्रतिक्रिया देतात असे. आणि म्हणून असं होऊ नये. मयूर पार्कच्या लोकांना बोलतोय असा काही विषय नाही बापा, नाही तर करुणानंद भंतेजीला बोलू देऊ नका, लय बोलते, गोळ्यात झाडते, तर तो काही विषय नाही. कारण कानही पिळावं लागतात विद्यार्थ्याचे, लेकराचे. तेव्हा लेकरू ध्यानावर येते का चुकलं का गड्या, आम्हाला असे मारायचे उलटा हात करून आमचे सर. आणि म्हणून आम्ही शिकलो. मजके साहेब नाही का, जर शिक्षा दिली नसती, दंड दिला नसता, तर शिकलो नसतो ना, अनाडीच राहिलो असतो. आणि त्यामुळे तुम्ही भंतेजींची सेवा करता, खूप पुण्यवान आहात तुम्ही. भंतेजींचा आईची, बहिणीची, भावाची, वडिलांची एक धुरा सांभाळता, याबद्दल तुमच्याबद्दलही मला अभिमान आहे. आमच्या भंतेजीने आम्हाला बोलण्याची संधी दिली. खरं तर आम्ही उद्यापासून दौऱ्यावरती आहोत नागपूरला गेलो की पुन्हा नागपूरहून आलो की पुण्याला, नाशिकला आहोत. आणि लगे 28ला निघालो, गाडीत बसलो, बुद्ध गया. 2 गाड्या लगे 15 दिवसात फुल झाल्या बघा बुद्ध गयाच्या. लोक लय तयार आहेत, परिवर्तन जोरात होत आहे. आणि तुम्ही सुद्धा परिवर्तनासाठी कारणीभूत ठरावे. तुम्ही स्वतः आपल्या लोकांपर्यंत, आमचे जे चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती प्रवचन असतात. भंतेजी सुंदर असे प्रवचन देतात. सगळे भिक्षू ज्यांचे चॅनल आहेत, चॅनल नाहीत असेही भिक्षू, आमचे भंतेजींचे तर मी अनेकदा उपकार मानतो, खेमधमू भंतेजींचे. त्यांच्या शाळेमध्ये जर आम्ही नसतो तर खरंच आम्ही भिक्षू म्हणून जीवन जगलो नसतो. बघा, आम्हाला प्रेरणा मिळाली त्यांनी. तेव्हा मेहंदीचा फोक भंतेजीकडे असायचा. श्रामणे रूट, बेत माहिती का तुम्हाला, याद आहे भंतेजी? हे हो म्हणता, बरोबर. तर बेत माहिती का तुम्हाला? बेत कशा, चमड्याचा बेत असतो. सामने रूट, सकाळी झोपेत खडकडून जागो ह्यातून उठायचं नाही. ते पाणी आणले थंडगार हिवाळ्यात, पाणी टाकायचं, उठायचं, सकाळी उठून ध्यान बसायचं, ध्यानाला वंदना म्हणायची. हे सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि त्यामुळे बाळ कडू ज्याला म्हणतात ते लाभलं असल्या कारणाने आज पूजनीय खेमधमू भंतेजींच्या माध्यमातून, पूजनीय धम्मसेवक भंतेजींच्या माध्यमातून म्हणा, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक असे सिलवान, गुणवान भंतेजी निर्माण झालेले आहेत. आणि त्यापैकीच एक बीज धम्मानंद भंतेजी, धम्मबोधी भंतेजी आणि आम्ही पण आहोत. आणि म्हणून निश्चितपणे आज आम्हाला इथे बोलण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना. बापा, हे आमचा तर काही विषयच नाही. बुद्ध संदेश मासिक हे आमचे गुरुजी, या गुरुजींचे गुरुजी हे सत्यपाल भंतेजी पण तिथलंच बीज आहेत बघा. आणि बघा माझ्याकडे पाहू लागले, मुका बसना म्हणतात ते. कौतुक ऐकत नाही भंतेजी, ऐकू वाटत नाही भंतीला कौतुक. आणि त्यामुळे खरंच औरंगाबाद मध्ये जर कोणामुळे राहिलो असेल, प्रामाणिकपणे जाहीरपणे मी सांगतो, आम्ही या औरंगाबाद मध्ये आम्ही जे काही राहिलो तर त्याच्यात सिंहाचा वाटा खारीचा नाही.
आमच्या पूजनीय सत्यपाल भंतेजीचा आहे. भंतेजीसाठी एकदा साधुकार द्या. लवकर म्हातारे न हो, त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभो, अजून 2-4-5 पुस्तकं ते लिहो यासाठी. आणि म्हणून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.